डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी हे संविधान दिलं आपल्या देशाला. तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे माहिती आहे तुम्हाला? मी सांगतो नीट ऐका. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे 100 भाषण आणि एकच गाणं. काय म्हणायचे? 100 भाषण एकच गाणं. कारण 100 भाषणाचा जो प्रभाव होईल तो एका गीतातून होतो. आणि म्हणून बाबासाहेबांचे जे काही विचार होते, जे काही चळवळ होती, ती सर्व वामनदादा कर्डकांनी त्यांच्या गीतामधून आपल्या खेड्यापाड्यात सर्व ग्रामीण भागामध्ये पोहोचवली. त्याच पद्धतीनं संविधान काय आहे तर एक संविधानाचं गीत तुमच्या समोर सादर करताय. ऐका नीट आता. नीट ऐका बरं, लक्ष देऊ. जन हे आम्ही या राष्ट्राचे, जन हे आम्ही या राष्ट्राचे, करू एक निर्धार, आदर्श आमचे संविधान हे, आदर्श आमचे संविधान हे, अबाधित राखणार, भाव देऊनी मानवतेला, राष्ट्रग्रंथ हा ज्यानी निर्मिला, घटनाकार त्या भीमरायाचा त्रिवार जय जयकार, आदर्श आमचे संविधान हे, आदर्श आमचे संविधान हे, अबाधित राखणार, हक्क मिळाले समानतेचे. समानता माहिती आहे तुम्हाला? समानता आणि समता याच्यामध्ये थोडा फरक आहे. आता तुम्हाला काय फरक आहे समता आणि समानतेमध्ये? तर माणूस जन्माला आल्यानंतर जे बाळ असते त्या बाळामध्ये कोणताही भेद नसतो, जात धर्म काही नसते जन्माला आल्यानंतर. पण समानता हा विषय असा आहे की आता तुमच्या शाळेच्या बाजूला एक भिंत आहे, भिंतीच्या बाजूला एक क्रिकेटचा सामना सुरू आहे. कशाचा सामना? क्रिकेटचा सामना. मग आता सर्वांना बघायचं आहे, पण काही ठेंगणे आहेत, काही उंच आहेत, काही पांगळे आहेत, त्याला उभंच राहता येत नाही. मग आता या सर्वांना पाहायला आलं पाहिजे की नाही? समानता तर म्हणते एका पातळीवरती आले पाहिजे. क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायचा आहे, परंतु आपण एका लेवलला आलो पाहिजे, त्याला म्हणतात समानता. म्हणून या देशात समानता येण्यासाठी बाबासाहेबांनी आणि आमच्या शाहू महाराजांनी आरक्षण इथं दिलेले आहे. आणि कालपेक्षा हक्क मिळाले समानतेचे, बंध तोडून जातीपातीचे, माणुसकीचा धर्म आमचा, माणुसकीचा धर्म आमचा, त्यासाठी जगणार, आदर्श आमचे संविधान हे, आदर्श आमचे संविधान हे, अबाधित राखणार, स्वराज्य समता न्याय बंधुता. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यावर आधारलेलं आमचं संविधान आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा. प्रज्ञा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? प्रज्ञा काय असते? प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष घेतलेलं असलेलं ज्ञान, त्याला म्हणतात प्रज्ञा. आता गुण कसा असतो? गोड आहे. गुण कसा आहे? हे पण ज्ञान झालं. पण